नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी सेवामध्ये। आज आपण बघणार आहोत की स्वामींच्या अशा कुठल्या गोष्टी करायला हव्यात। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या चॅनलवर अजून दुसरे कुठले व्लॉग जर हवे असतील तर नक्की कमेंट करून जरूर सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींना प्रसन्न करायचे असल्यास फक्त 7 गोष्टी ज्या आहेत त्यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अशा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, प्रत्येक जण हा स्वतःच्या परिवारासाठी आणि फक्त स्वतःच्या कुटुंबासाठीच परमेश्वराकडे काही ना काहीतरी मागत असतो। तसेच अनेक प्रकारची व्रतवैकल्ये करत असतो आणि धनसंपत्ती, वैभव, पैसा, आरोग्य, सुख समाधान मिळवण्यासाठी परमेश्वराच्या नितांत धावा करत असतो। अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या परमेश्वरांची भक्ती कमी आणि मागणी जास्त करत असतात। अशा वेळी देवा माझे भले कर, देवा माझ्या कुटुंबाला, मला आणि माझ्या मुलांना कोणाचीही दृष्ट लागू नये असेच मागणे परमेश्वराकडे मागत असतात। मित्रांनो, तर पाहूया त्या 7 कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण जीवनामधील स्वामी सेवेमध्ये लक्षात ठेवायला हव्यात। आपल्या मनामध्ये स्वामींची भक्ती ही नेहमी निस्वार्थ असावी, कारण कुठल्याही अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही फळाला येत नाही, ती फळ देत नाही। आणि आपण पाहतो अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे आजही नाव आहे। त्यांची भक्ती ही निस्वार्थ होती, त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही। तसेच त्या महान संतांनी स्वतःच्या परिवारासाठी देखील काहीच मागितले नाही। सदैव त्यांनी जनकल्याणासाठी काम केले, अनेक त्याग केले आणि परमेश्वराने त्यांना न मागता सर्व काही दिले। त्याचप्रमाणे आपली स्वामी भक्ती देखील निस्वार्थ असायला हवी, मग बघा स्वामीही आपल्याला न मागता सगळं देतील। स्वामींच्या नैवेद्याचा प्रसाद हा नेहमी इतर सर्वांना वाटूनच आपण ग्रहण केला पाहिजे। परमेश्वराचा हा प्रसाद नेहमी स्वतःचा असतो। त्या नैवेद्याचा प्रसाद ग्रहण केल्यामुळे अनेकांचे दुःख कमी व्हायला मदत होते। त्याकरिता जे कोणी उपस्थित असतील त्यांना प्रसाद मिळायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वांची दुःखे कमी होतील, आपल्यालाही पुण्याचा वाटा मिळेल। आणि घरातील अन्न कधीही वाया घालू नका, कारण आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला 2 वेळेचे अन्न तरी मिळते। परंतु आपल्या अवतीभोवती असे अनेक जण गरीब लोक आहेत की ज्यांना 2 वेळचे अन्न सोडा पण एका वेळचे अन्नसुद्धा मिळत नाही। त्यामुळे आपण नेहमी अन्नाचा आदर हा केलाच पाहिजे। आपल्या घरामध्ये जर आपण अन्न उरलेले असेल तर ते अन्न न फेकता कोणाच्या तरी मुखी गेलेले बरे, हे खूप चांगले होईल आणि त्यामुळे आपल्याला पुण्यही मिळेल आणि आपला आत्मा शांतही होईल। आणि त्यांचासुद्धा असेही म्हटले जाते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे। जेव्हा आपण कोणत्याही मंदिरामध्ये जातो तेव्हा तेथील वातावरण हे अतिशय मनमोहक असते आणि प्रसन्न असते, कारण तिथे स्वच्छता असते, तिथे परमेश्वरसुद्धा नेहमी वास असतो। मग ते आपले घर असो किंवा मन, दोन्हीही स्वच्छ हवे। आपल्यामध्ये नेहमी अपमान सहन करण्याची क्षमता असली पाहिजे। आपला जरी अपमान कोणी केला तर त्या बदल्याची भावना न ठेवता स्वतःला बदलण्याची तयारी ठेवा। ज्यावेळेस आपण स्वतःला बदलू त्यावेळेस आपले आयुष्य देखील बदललेले असेल। आपण बोलताना नेहमी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला हवे। बरेच माणसे अशी असतात समाजात जी बोलताना विचार करीत नाही, बरेच काही वाईट शब्दांचे उच्चार करतात, तसेच कुठलाही विचार न करता कोणालाही सहजरित्या काहीही बोलून जातात। परंतु त्यांच्यामुळे समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो आहे हे त्यांना कळत नाही। ते म्हणतात ना, धनुष्य बाणापेक्षाही माणसाचे बोललेले शब्द हे फार तीक्ष्ण असतात, म्हणून काहीही बोलण्या अगोदर आपण 10 वेळा विचार केला पाहिजे, मगच बोलले पाहिजे। आणि कुठल्याही दुःख होता कामा नये आपल्यामुळे। परमेश्वराला कधीच दोष देऊ नका। अनेक व्यक्ती अशा असतात, जर त्यांचे काहीही वाईट झाले की ते परमेश्वराला दोष देतात, परंतु परमेश्वर कुणाचेही वाईट करत नाही। ज्याप्रमाणे आपले आईवडील आपल्या मुलांचे कधीच वाईट करत नाही, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपली आईवडिलांचे माता पिता आहे। मग ते देव आपल्या मुलांचे का वाईट करेल?
उलट परमेश्वर प्रेमाने साथ घालून बघा, परमेश्वर तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारे ह्या 7 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. तसेच स्वामी भक्ती सेवावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.